ड्रग्ज नावाच्या ज्या महाभयंकर राक्षसाने संपूर्ण मुंबई शहराला स्वतःच्या विळख्यात घेतलं होतं, त्या राक्षसाचा एक हात आज आम्ही छाटलाय। ही संपूर्ण कारवाई माझ्या नेतृत्वाखाली माझ्या डिपार्टमेंटने केली, याचा मला खूप अभिमान वाटतो। तुम्हाला सांगतो, हे मुंबई शहर इथल्या गर्दुल्ल्यांचं नाही आहे, गुंडांच्या टोळ्यांचं नाही आहे, चोरांचं नाही आहे, ड्रग्ज माफियाचं नाही आहे, इथे राहणाऱ्या नागरिकांचं शहर आहे। ही गोष्ट शेरेकर वेळोवेळी सांगत आलाय, वेळोवेळी प्रूव्ह करत आले, यावेळी सुद्धा प्रूव्ह केलंय। तुम्हाला माहितीच असेल, किलवर केस, किलवर जी गँग होती ती कोणी तिचा खात्मा केला, शेरेकरनी केला। आता हे जे काही ड्रग्सचं साम्राज्य पसरू पाहत आहे, या साम्राज्याचा खात्मा करणं हे सुद्धा माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय आहे, ते मी करणार। म्हणजे आता ऑनलाईन शॉपिंग सुद्धा सेफ नाहीये का सर? नाही, अजिबात असं नाहीये। तुम्हाला कोणी सांगितलं? काहीही असुरक्षित नाहीये जोपर्यंत या मुंबई शहरात जॉईंट कमिशनर भूषण शेरेकर आहे। काहीही असुरक्षित नाहीये। तुम्ही पत्रकार आहात, तुमचं काम आहे नागरिकांपर्यंत एक संदेश पोहोचवणं, तो हा की स्वतःचे कान आणि डोळे खुले ठेवा। या केसमध्ये काय घडलं, आम्ही हे का करू शकलो सगळं? जस्ट वन कंप्लेंट। एका साधारण माणसाने फक्त आम्हाला एक तक्रार केली आणि आम्ही बघा काय केलं। धाडी टाकल्या, लगेच कारवाई केली आणि हा प्रचंड मोठा ड्रग्सचा साठा आम्ही ताब्यात घेतला। एक काही चमकुगिरी वगैरे केल्यासारखं नाही दिसणार आहे ग, खूप छान दिसेल तुला, रोज घालू शकतेस तू घरात। देवी, लोकांना असं वाटेल का ग की मी अमितच्या पैशांकडे बघून त्याच्याशी लग्न केलं? चल ग, तुला संसार करायचा आहे, आता तुझं तू ठरव, तुझं किती प्रेम आहे आणि किती पैसे आहेत ते। तुला माहितीये, मी त्याला पहिल्यांदा भेटले ना, तेव्हा मला त्याचं बॅकग्राऊंड, त्याच्या फॅमिलीबद्दल खरंच काहीच माहित नव्हतं। मी तू काय इतका विचार करतेस? तू लकी आहेस। हे बघ, तुझ्यावर जळणारी आणि तुला बोलणारी खूप माणसं भेटतील, आता त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचंय तुझं तू ठरव बाबा। लकी, तुला माहितीये, मला एका बाईंनी सांगितलं होतं, माझं आयुष्य खूप मोठं नाहीये। काय? तू मुंबईला होतीस तेव्हा, म्हणून आपलं बोलणं नाही झालं। तिमिशाला सांगितलं होतं मी, एक टॅरो कार्ड रीडर आहेत आईच्या ओळखीच्या, त्यांनी एकदा माझं रीडिंग केलं आणि खूप डिस्टर्ब झाल्या, काही नीट सांगतच नव्हत्या, एक आयुष्य संपणार एवढंच म्हणत होत्या। मग आई समोर नसताना मी त्यांना खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, तर अर्धवट काहीतरी म्हणाल्या, लाईफ स्पॅन कमी आहे माझा। मी तू वेडी आहेस का? कशावरही काय विश्वास ठेवतेस ग? तुझं लग्न होणार आहे पुढच्या काही दिवसात, हे सगळं ना तुझ्यासाठी एका फेरी टेल सारखं आहे। हे सगळं काढून टाक डोक्यातून। तुझ्यावर इतकं प्रेम करणारा नवरा तुला मिळतोय, स्वतः तुझं केवढं प्रेम आहे त्याच्यावर। मला काय वाटतं माहितीये, तुम्ही ना एकदम मेड फॉर इच अदर आहात। मीता का अमित, अमित की मीता? लाजली की नाही? लाजतेस बघ एवढी आता, काल बघ कसे लाल झाले। काय मर्डर झाला सर त्याचा, म्हातार बाबाचा मर्डर झालाय सर। मला काही कळत नाही, कोण आलं माझ्या नंतर इथे, कसं काय आलं? तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहात, तुम्हाला काहीच होणार नाहीये, पण हे बघा सर, मार्क बघा गळ्यावरती, पॉइझनिंग केलं सर, मर्डर आहे, क्लिअर कट मर्डर आहे। मला काही कळत नाहीये सर, तरी माझी केस पण नाहीये, मी स्वतःहून करून घेतले हे सगळं। मी यांना म्हणाले होते की तुम्ही सेफ राहणार, आणि ते सर मला कंटाळा येतो, मला काम करू देत नाही, म्हणून मी हे माझ्यावरती ओढवून घेतलं। आता ही गोष्ट जर अँथनी नगरला कळली तर ते हसतील सर माझ्यावरती। ना जमदाडे, मला जरा कॉन्सन्ट्रेट करू दे ना प्लीज। सर हे खूप कॉम्प्लिकेटेड झालंय सर। कॉम्प्लिकेटेड तर झालंय, ऐक, शांतपणे विचार करूया। काय गडबडीमध्ये विचार केला तर चुकवण्याची शक्यता जास्त असते। ऐक, हे बघ, सिंपल आहे, बेसिक।
माणूस एक खोटं बोलला की ते खोटं लपवण्यासाठी माणसाला परत एकदा खोटं बोलावं लागतं, मग खोटं बोलत राहावं लागतं. एखादा सामान्य माणूस असेल ज्यांनी गुन्हा केलाय, तो माणूस काय करतो, तो सरळ पोलिसांकडे येतो आणि सांगतो की मी गुन्हा केलाय. पण एखादा अट्टल गुन्हेगार आहे ज्यांनी गुन्हा केलाय, तर तो काय करेल, तो गुन्हा लपवण्यासाठी परत एकदा गुन्हा करेल. एक लक्षात घ्या, आता ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मधला मेन विटनेस तू उचलून आणला आणि त्याचा खून झालाय. आता लोकल पोलीस स्टेशनला कळणार, लोकल पोलीस येणार, मग 100 प्रश्न उभे राहणार की हा माणूस इथे कसा आला, मग याचा खून कोणी केला, मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार, CCTV वगैरे सगळं. त्या भारती मॅडम असताना तर सगळं व्यवस्थित केलं असतं, माहिती, बोललो असतो मी त्यांच्याशी काहीतरी. आता शेरेकर आहे ना, शेरेकर कडून कॉपरेशनची अपेक्षा करणं म्हणजे साधारण माकडाला गप्प बस रे बाबा असं सांगणार काय ना. सर लोकल पोलीस स्टेशन म्हणजे अँथनी नगर पोलीस स्टेशन. ऍक्सिडेंट माझ्या हद्दीत घडलाय ना. आई शपथ मला सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये सर, पण हे सगळं त्यांना सांगितलं ना तर ते माझं ऐकूनच घेत नाहीत सर. आणि एकतर ते मला खूप हलक्यात घेतात कारण मी बाई आहे, त्यात मी तुमच्या बरोबर काम केले म्हणून सुद्धा ते हसतील सर. आता नाही, पर्सनल हेवे दावे काढायचा वेळ आहे का जमदाडे? तू माझ्या बरोबर काम कर, नाही तर कुणाही बरोबर काम कर, हे बोलायची वेळ आहे काही? बिंडोक सारखं बोल नको ना प्लीज. मी एक काम करून ठेवलंय सर तुम्ही येईपर्यंत. मी आपल्या सायबरवाल्यांना फोन केला, मी त्यांना सर इथे एक बँक आहे, CCTV फुटेज मिळेल ना सर म्हणून कळवलं. कुठल्या हक्काने तू आपल्या सायबरवाल्यांना फोन केलास? तू अँथनी नगर पोलीस स्टेशनला आहेस ना, मग आपल्या सायबरवाल्यांना का म्हणून फोन केलास? आणि आता खूप करून ठेवलंय, आता काहीच नको करूस. मी आता काय करू? मी लोकल पोलीस स्टेशनला फोन करू का? काय नको करूस. मी एका माणसाला सांगतो कुणाला तरी, तू जाऊन लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करेल, लोकल पोलीस येतील. असं या भिकारी आहे, बेवारशी बॉड्या आपल्याला सापडत असतात, काहीतरी तसंच करावं लागणार आहे. पण सर एक माणूस मेलाय ना तो. हो, पण त्याचं गिल्ट घ्यायची गरज नाहीये जमदाडे. तू केलेस का? तू मारलेस त्याला? मग विनाकारण नाही त्या गोष्टींचं गिल्ट घेऊ नको जमदाडे. जरा शांतपणे विचार कर आणि मला पण करू दे. सुविचार क्रमांक 22. हिमनगाचं टोक आणि घडलेला गुन्हा दिसतं तेवढं नसतं, त्यापेक्षा पण खोल काहीतरी आहे. ऐक, ऍक्सिडेंट झाला, सारडा, नरहरी सारडांची गाडी होती, त्यांचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतो, 4 लोकांना चिरडतो आणि नंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असा काय मेथीची चुडी कोथिंबीर विकत घेतल्यावर का असा स्वतःहून लगेच डायरेक्ट सापडतो. झोल वाटला होता तुला, बरोबर? त्यानंतर तू विटनेस म्हणून या म्हाताऱ्याला उचललास आणि आता त्या म्हाताऱ्याचा खून झाला. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट तुला कळली का? म्हणजे सारडांचं जे काय ऍक्सिडेंट प्रकरण आहे हे काही एवढं साधं सरळ सोपं नाहीये की ड्रायव्हर दारू प्यायला आणि 4 लोकांना चिरडला. जोलाड आहे जमदाडे, काहीतरी जोलाड आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, अँथनी नगर पोलीस स्टेशन मधलं कोणीतरी फुटलंय जमदाडे, 100%. आता हा कोण माणूस आहे जो आतल्या सगळ्या बातम्या बाहेर पोहोचवतोय, हे तू शोधून काढायचंस. इज दॅट क्लिअर? येस सर. मॅडम, शॉपी वॉपी आप यांच्याबद्दल आपल्याला तर काहीच माहिती नाही मॅडम. आणि हे लोक तर आपल्या चैनमध्ये पण नाही. मॅडम कोण आहे ते, कसे आले? बळीचे बकरे बिचारे. पंडित, जगात जेव्हा मोठ्या घटना घडतात ना तेव्हा सामान्य माणसं भरडली जातात. तसे भरडले गेले. बळी देणारे आपण आणि शॉपी वॉपी वाले बकरे. मॅडम चहा कॉफी काय मागू? नाही काय नको. ए काय करतोय? जेवलास का? हे बघ कोण? मॅडम. हाय, काय करतोय? टीव्ही बघतोय का? छान छान. चल नंतर करतो. मॅडम उद्या मुलाचा वाढदिवस आहे, येणार का? ठीक आहे, बर्थडेचे इन्व्हिटेशन घ्यायला येते इकडे. मी टाइमपास करायला येते का? कामं करा ना. आणि तुम्ही जमदाडे ओरडू नको त्याच्यावर. पेट्रोलिंगची गाडी गेली का? हो सर. सगळी कामं संपली आजची? नाही सर. मग मी करायचे. चल.
जमदाडे, माझ्या माणसांवर ओरडायचं नाही. त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे, तो तुला इन्व्हाइट करतोय आणि तू त्याच्यावर खेकसतीये, हे मला नाही आवडलेलं. सर इथे मी कशासाठी आले आणि ह्यांचं काय चाललंय? मग त्याला माहितीये का तू कशासाठी आली? विनाकारण ओरडायचं नाही माझ्या माणसांवर. हे बघा सर, तुम्ही आधी प्लीज हे बघा. हा हा कसला आवाज आहे सर? काम चालू आहे शेजारी, रात्री पण काम करतात. तू बोल ना, कामाचं बोल ना. माणूस बघा ना, हा माणूस बघा ना सर. माणूस नाही, हा बाई माणूस आहे. तू आहेस. सर माझ्या मागे जो माणूस आहे तो बघा, हा बघा, हा मागच्या चौकात पण आहे. भाऊच्या गळ्याला पोचेपर्यंत हे बघा, हे बघ, थांबला, निघून गेला. अरे असं ते टिपिकल असतात ना, ते आर्टिस्ट लेखक वगैरे टाईप असतात ना, तसं वाटतं. म्हणजे ते मी पैशासाठी लिहित नाही, समाधानासाठी लिहितो, ते टिपिकल असतात ना असे, त्या टाईप वाटतोय. कोण आहेस रे बाबा तू? म्हणजे झोल आहे ना सर? झोल तर आहे. एक काम कर जमदाडे, आजूबाजूचे जेवढे काही पोलीस स्टेशन आहेत ना, सगळीकडे हा व्हिडिओ सर्क्युलेट कर, डेटाबेस चेक करायला सांग. कुणी बघितलं ह्या माणसाला, ह्या पद्धतीचा माणूस, चालताना बोलताना बॉडी लँग्वेज वगैरे, जरा बघ, माहिती काढ. मी करायचंय? तुझ्या मागा लागलाय तो माणूस, तुझी केस आहे, मग तूच करायचं ना, कमी करणार ते? नाही मला करायचंय, पण मी विचारते, मी करू ना? मग तूच करणार ना, दुसरं कोण करणार जमदाडे? माझ्या माणसानं कामाला लावायचं ना यासाठी. नाही नाही नाही, मी करणार सर. बाळ जमदाडे, काय होतंय? तुम्हाला तो मामला माहिती आहे ना? कुठला? मामलेदार सर, ते मला कुठलंच काम करू देत नाहीत. आणि आता तुम्ही मला म्हणालात ना की हे तू कर, तुझं काम आहे, तर मला असं झालं मला की मी करणार. त्यांना मराठी सिरियल बघणं कमी कर. थोडंसं ड्रामा असतो ना, आपली कामं आपणच करायची असतात, फक्त प्रोटोकॉल मध्ये राहून करायची, कळलं काय? बरं ऐक, मी घरी निघतो आता, काय आपण लग्न झाले ना, त्यामुळे आजकाल मला जरा वेळेत घरी जावं लागतं, आहे की नाही? विषय असा आहे की आता घरी गेल्यानंतर मला 4-4 वेळा फोन करायचे नाही, मला डिस्टर्ब करायचं नाही. पण सर असं अर्जंट असेल तर लगेच फोन करायचा आणि मला विचारायचं काय करू. बाकी या अख्ख्या केसमध्ये मी तुझ्या बरोबर आहे. हे तू पण जा ना घरी, माझ्यासारखं वागू नको, मग पूर्वी जसं वागायचो. 5 मिनिटानंतर जाऊ सर, म्हणजे असं घरीच आल्यासारखं वाटतंय ना, म्हणून. एवढं ड्रामा करायची काही गरज नसते बरं का. घरी आल्यासारखं वाटतंय, पोलीस स्टेशनला घर समजते वगैरे. उठ विजय, उठ, तू जा वॉक करून ये. मी 3:30 वाजता आलोय, रात्री मी नाही जाणार. नाही विजय, ऐक, चहा पी, अर्धा तास वॉक करून ये, मग आल्यावर झोप. पण काय फरक पडतो यार, एक दिवस नाही गेलो वॉकला तर. अरे विजय, उठ ना यार, मग तू कटकट करतो माझ्यावर. यार मला खरंच कळत नाही, लग्न झाल्यानंतर ना बायका का किटकट्या होतात. मला खरंच कळत नाही, लग्न झाल्यावर पुरुष आळशी का होतात. अशी छळायची नाही वसुंधरा मला लग्नाआधी. फसवलेस विजय, मला फसवलेस, खोटं बोललायस माझ्याशी. काय लग्नाआधी काय बोलला होतास मला? की तू रोज एक्सरसाइज करशील, रोज वॉकला जाशील. करतोयस? जा ना विजय, उठ ना, मग चहा पी आणि मग जा. आज नको, आज नको, आज. विजय मी ओरडे ना आता? त्यात काय नवीन आहे? मी नेहमी ओरडते. नाही, ती नेहमी जी ओरडते ती कुठे दिसत नाही शर्मिला. त्या लाफ्टर क्लबला गेले, तू वॉकला जा, चहा पण थंड होतोय, तू चहा पी आणि मग जा. मी काय म्हणतो, जायलाच पाहिजे. हा मग काय?
पण देवी, अच्छा अच्छा, देवी घेऊन गेली आहे तिला. ओ नाईस. लाफ्टर क्लब देवरुखला असेल तर हो. म्हणजे काल सरवदे मंडळी देवरुखला निघाले ना, मग देवी पण गेली त्यांच्यासोबत. मी त्याच्या नव्या चकचकीत स्वँकी गाडीत गेलेत ते. मी म्हणतो कशाला लग्न होण्याआधीच एवढी ती काय स्वँकी गाडी कशाला दिली आहे? का म्हणजे सुनेचे लाड करतात काही लोक. अंकल बघताय ना, नशीबवान असतात काही लोक. नवऱ्याचं प्रेम असलं की मिळतं. राहू दे राजेश, रेड फ्लॅग. हा काय नाही, सारडा झोलाड आहे, झोलाड, एक नंबरचे झोलाड आहे. झाला तू सुरू, तू जाऊन झोप ना त्यापेक्षा. काय अर्थ आहे याला? तू सांग मला. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला झोल वाटतो त्यावेळी मी विश्वास ठेवतो ना. मग एखाद्या गोष्टीत जर मला झोल वाटतोय तर विश्वास ठेवा ना यार. शॉपी वॉपीच्या गोडाऊनमध्ये ड्रग्ज मीच प्लांट केले होते. पोलिसांना हे कळलंय की मुंबईत ड्रग्ज सर्क्युलेट होत आहेत, पण त्याची मोडस ऑपरेंडी कळत नाहीये. ऑफकोर्स मुंबई पोलीस होता आम्ही. आय मीन ते गुन्ह्याचा माग काढत गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यात एक्सपर्ट, ब्रिलियंट, टॅलेंटेड. आज ना उद्या त्यांना हे कळेलच. म्हणूनच मोडस ऑपरेंडी सतत बदलत ठेवायची असते हे मला माहिती आहे. मी तेच केलं. गोडाऊनमध्ये ड्रग्ज प्लांट केले, त्यांची दिशाभूल केली. आता पोलीस हात धुवून त्या गोडाऊनवाल्यांच्या आणि त्या ॲपवाल्यांच्या मागे लागतील. लीगल मारामाऱ्या होतील थोडे दिवस त्यांच्यात. तोपर्यंत आपण हे टिफिन सर्व्हिसेसमधनं आपला बिझनेस सुरू ठेवायचा. हे ॲप प्रकरण थंड झालं की दुसरा एखादा रस्ता शोधायचा. रस्त्यांची काही कमी नाही आहे किलवर. हायवे संपले की गल्ल्या, बोळ, पायवाट, सीलिंग, अंडरग्राउंड. पॉइंट इज, ज्याला चालायचं असतं त्याला कुणीही थांबवू शकत नाही. तसंच आपल्यालाही नाही. तुला का वाटतंय पण असं? विषय बघ, जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे एक भिकारी होता. त्या भिकाऱ्याबरोबर आम्ही जरा चर्चा केली. भिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की तिथे कोणीतरी आलं आणि मग त्यांनी पाणी टाकलं आणि मग रस्त्यावरचं काहीतरी साफ केलं. आता मला सांग, जर हा एक जेन्युइन ऍक्सिडेंट असता तर मग हे का केलं असतं? ही जी काय फिरवा फिरवी झाली आहे ही करायचं काही कारणच नव्हतं. एव्हिडन्स टॅम्पर, बरोबर. आता दुसरं, तो भिकारी हा मोठा विटनेस आहे, महत्वाचा विटनेस आहे, म्हणून मी आणि जमदाडेनी त्याला त्या भाऊच्या गाळ्यामध्ये ठेवला होता. एक दिवस आम्हाला कळतं की त्याचा खून झाला. आम्ही जातो तेव्हा डेड बॉडी असते. का मारला भिकाऱ्याला? म्हणजे तुला कळतंय का हे प्रकरण जेवढं सरळ दिसतंय ना, की एक गाडी आली, तिचा ऍक्सिडेंट झाला, 4 माणसं मारली गेली, मग त्यातला विटनेस होता भिकारी, त्याचा खून झाला, हे सगळं एका बाजूला. एवढं सोपं सरळ नाहीये. दुसऱ्या बाजूला काय घडतंय? नरहरी सारडा उपोषणाला बसलाय. आणि तिसऱ्या बाजूला काय घडतंय? नरहरी सारडाचा मुलगा, त्याचं त्याला लग्न करायचंय, ते पण आत्ताच. आणि कोणाची? मीता, जी देवरुखची मुलगी आहे. या तिन्ही गोष्टी जोलाड आहेत. जोलाड आहेत सारडा. ऐक, 3 वेगळे मुद्दे आहेत. 1, ऍक्सिडेंट आणि भिकाऱ्याचा खून. ह्याचं काही दुसरं एक्सप्लेनेशन पण असू शकतं. 2, मुलाला खरंच मुलगी आवडली, मुलाला लग्न करायचंय म्हणून आई बाबा त्याच्यात लक्ष घालतायत. ऑब्व्हियस आहे ना. 3, जे काही झालं त्याचं सारडांना गिल्ट वाटलं म्हणून प्रायश्चित्त म्हणून ते उपोषणाला बसले. आता हे तुझं ना त्या सरोदेंसारखं झालंय माहिती. सारडांची संपत्ती दिसते तुम्हाला, त्याच्या पुढे डोळे दिपलेत तुमचे. असं काही नाहीये विजय. कोणालाही बरंच वाटेल ना की आपली मुलगी श्रीमंतांच्या घरी चालली आहे म्हणून. आणि बरेच रे ते लोक. मुलगा पण चांगला आहे तो. एक मिनिट, मुलगा चांगला आहे म्हणायला असं किती ओळखते तू त्याला? किती वेळा भेटलीयस? तू किती वेळा भेटलायस? मग तू हे जे सगळं बोलतोयस हे अझम्पशन्स आहेत ना. कदाचित, मोस्टली, ह्या झोन मध्ये आहे सगळं. विजय, आपल्या घरी त्यांची भेट झाली, आपलं एवढंच योगदान आहे त्यांच्या लग्नात. आता तूही जास्त खोलात जाऊ नकोस, त्यांनाही ते आवडणार नाही. पण मला नाही आवडत आहे. आपल्या एवढ्या ओळखीची एक मुलगी त्या घरात लग्न होऊन जाते, मला नाही आवडत आहे. मलाही नाही आवडत आहे. तू वोकला न जाता हे सगळं बोलतोयस ते. चूक करताय तुम्ही. लक्षात ठेवा, एक दिवस आठवण येईल माझ्या सगळ्या बोलण्याची.
नाही. आता हेच सगळं परत मला अशा एका माणसाला जाऊन सांगायचंय की ज्या माणसाला माझे मुद्दे विचार सोड, ज्याला माझे ह्या जगात असणंच आवडत नाही. कोण? कोण असणार बुशू?